गेम ऑन. सुधाकर पाटील पहिला चेंडू. पहिला चेंडू अगदी बुंद्यामध्ये फेकला होता. चांगले चेंडूच्या हाताळणी. नितीन बजायके यांच्या बॅटमधून एक सिंगल धाव. मिडॉनला संजय याच्यावर चेंडू उचललाय. धामणगाव आणि ठाकूरपाडा, त्यानंतर नानकर आणि साविंद्रा. सुधाकर पाटील यांचा सुरेख चेंडू. इष्ट्यांच्या मागे प्रताप पाटील चांगले इष्टरक्षक आहेत. मोरवाई दिवे संघाविषयी बोलायचं झालं तर नुकतीच जी गावदेवी पिंपळघर इथे स्पर्धा झाली त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे. गावदेवी रांजनोली या संघाला त्या सामन्यातून पराभूत केलं होतं. सुधाकर पाटील लेफ्ट आर्म राऊंडचा मारा. इथे अगदी भिंगरी शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. दोन चेंडू रमकांना डॉट केलेत. बघूया नितीन बजायके नॉन स्ट्राईकला आहेत. काहीतरी कानमंत्र घेऊन गेलेत. नक्कीच 3 मध्ये 1. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळ आयोजित दमन दौरा 20-25. आज सर्व संघांचं चांगलं सहकार्य आहे. सर्व संघ अगदी शिस्तीमध्ये खेळ करतायत. कुठल्याही प्रकारचा सकाळपासून वादविवाद झाला नाहीये. ही खूप चांगली गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी. आणि असंच मित्रांनो सर्वजण खेळा. इथे बॅटची गडा आणि इष्टांच्या मागे प्रताप पाटीलच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज बाद रमाकांत. बॅक टू दी डगआउट. जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक अनिल पाटील आम्हाला प्रिन्स मूवीच्या माध्यमातून जोडलेले आहेत. त्यांनी संपूर्ण दमन दौरा 20-25 साठी आणि खास करून सुधाकर पाटीलला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. अनिल पाटील कारिवली आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. चार चेंडू फेकलेत. 1 धाव आणि एक महत्वाचे विकेट. रमाकांत वरालदेवी ताडोली संघाचा एक चांगला फलंदाज म्हणून रमाकांत यांची ओळख आहे. 0वर बाद झालेत. सुधाकर पाटील तानाजी यांच्यासाठी. इथे हा चेंडू देखील तितकाच सुरेख. चांगली लाईन अँड लेंथ. अगदी ऑफ कटर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुधाकर पाटील यांनी नक्कीच आपण पाहिली तर 150 चालू सीझन मध्ये आपल्या नावावर कोरलेली आहे. चांगला फलंदाज आहे. चांगला गोलंदाज आणि स्वतः संघाचे संघनायक देखील आहेत मोरवाई दिवे संघाचे. इथे हा चेंडू देखील वाईट यॉर्कर. बॅटची गडा. फलंदाज गॉन. तानाजी बॅक टू दी डगआउट. 2 वर 1 पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि इथे मोठी विकेट. तानाजी देखील 0वर बाद झाले. रमाकांत 0वर बाद झाले. 1 धाव नितीन बजागे यांच्या बॅटमधून आलेली आहे. 1 ओव्हर 2 बाद 1 अशी नाजूक स्थिती आहे वरालदेवी ताडाली संघाची. नवीन फलंदाज महेंद्र.
अष्टविनायक ठाकूरवाडा आणि श्याम स्पोर्ट धामणगाव आपण तयार आहात. नितीन बजाके दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न संदीप कडून थोडीशी मिसफील्ड आणि जिथे एक होती तिथे दोन कंप्लीट केलेत. नक्कीच मरोई दिवे संघाकडून तब्बल 3 बंधू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. प्रवीण पाटील चिचाई नावानी सर्वांची ओळख आहे. त्यानंतर राजू पाटील आणि आपले समालोचक प्रमोद पाटील. चांगली टीम आहे. इथे हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू आपण पाहिलाय. नक्कीच प्रवीण गोंडली लक्कीबाय यांच्याकडून देखील त्यांच्या संघाला आणि संपूर्ण भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या दमन दौऱ्यासाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद. प्रवीणजी गोंडली लक्कीबाय राष्ट्रीय कबड्डीपटू आहेत आणि मरोई दिवे संघाचे माजी संघनायक म्हणून प्रवीण गोंडली लक्कीबाई राहिलेले आहेत. इथे एक सिंगल धाव, सिंगलनं धावसंख्या 9 चेंडूमध्ये 4 आणि 2 गडी बाद. वरालदेवी ताडाली संघ मोठ्या संकटात सापडलाय. इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे. बघूया महेंद्र चौधरी कडून अपेक्षा आहेत. कद छोटा है लेकिन नाम बहुत बड़ा है. इथे हा चेंडू देखील आलाय डॉट. प्रवीणला देखील सूर गवसलाय. सुधाकर पाटील नंतर प्रवीण पाटीलनं देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेत. 2 चेंडू या ओव्हरचे शिल्लक. सुधाकर पाटीलनं राऊंड द विकेट सुरुवात केली. प्रवीण पाटील देखील राऊंड द विकेटनं गोलंदाजी करत आहेत. हा फटका उडवलाय. बघूया चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सेफ प्लॅन होतोय. सुधाकर पाटील डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडूवर आले होते. राजू पाटीलनं अखेरकार चेंडू उचललाय. धावा मिळतील 2 धावींनी संघाची टोटल 6 वर पोहोचलेली आहे. 11 चेंडू मध्ये 6. शेवटचा एक चेंडू. फलंदाज धावचीत बाद आहेत. तिसऱ्या धावीच्या प्रयत्नात बाद झालेत. नितीन बजाके 3 बाद 6. 2 पूर्ण यस 2 घेतलेत. भरत चौधरी आणि महेंद्र चौधरीवर आता जबाबदारी वाढलेली आहे. चेंडूला ऑन साइडला केलून काढलाय. बघूया चेंडू जातोय डीप मिड विकेटला. संजय तिथे उपस्थित. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलला धावसंख्या 7. 2 ओव्हर धावा बनलेत 7. गडीबद झाले 3. आता ओव्हर नंबर 3 साठी संदीप पाटील की राजू पाटील. पर्याय भरपूर आहेत सुधाकर पाटीलकडे. सतीश भोईर एक चांगला गोलंदाज आहे. प्रमोद पाटील देखील गोलंदाजी करू शकतो. उमेश पाटील बघूया. अगदी संघ आपण पाहिला तर एक चांगला संघ आहे. सतीश भोईर एक चांगला फिरकी गोलंदाज. अगदी कंप्लीट टीम आहे मरोई दिवे. राजू पाटीलला ओव्हर नंबर 3 साठी आमंत्रण दिलेले आहे. प्रवीण पाटील यांचे बंधू आहेत. प्रवीण पाटीलला गणेश भाऊ ठाकरे आपण चिच्या नावाने खूप त्यांची ओळख आहे. क्रिकेट बोललो तर चिच्या नाव आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये सर्वजण ओळखतात. मात्र प्रवीण नावाने त्याला कमी त्याचे मित्र ओळखत आहेत. बघूया एक सिंगल धाव महेंद्र यांच्या बॅटमधून. भरत चौधरी यांना स्ट्राईक मिळालेली आहे. 13 चेंडूमध्ये 8. 13 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 8 धावा झालेत. गडीबद झाले 3. बघूया 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राजू पाटील मरोई दिवे संघाचा एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख. इथे हा चेंडू उडवला आहे. बघूया कॉर्नर रिझनला संदीप पाटील एका टप्प्याने चेंडूला उचलत आहेत. धाव मिळेल 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकली 9 या अंकावर.
14 चेंडूमध्ये 9. आता शेवटचे 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूमध्ये 20 पेक्षा जास्त धावा बनवणं गरजेचं आहे. बघूया त्या धावा कोण बनवतील. इथे गोलंदाजीची धार अगदी आपण पाहिली तर चांगली आहे. पुन्हा एकदा एक सिंगल महेंद्रच्या बॅटमधून. धावसंख्या 10 या अंकावर पोहोचलेली आहे. इथे राजूचा चेंडू बघूया. सतीश भोईर लॉंग ऑनला फक्त एक सिंगल. राजूने 4 चेंडू फेकलेत तिसऱ्या ओव्हरचे आणि 4ही चेंडूंवर 4 सिंगल आलेत. जैन तरे अगदी आरामात रिलॅक्स मध्ये या सामन्याचा आनंद घेत आहेत. बघूया इथे संदीपच्या झोलीमध्ये चेंडू विसावतोय. महेंद्र चौधरी इज गॉन. मोठी विकेट. 4-11 17 चेंडू मध्ये. नवीन फलंदाज मंगेश. 7 चेंडू आहेत. मंगेश आणि भरत करे. बघूया धावा 11 चेंडू फेकलेत 17 आणि गडीबाद झाले 4. वराल देवी ताडाली संघ. अतिशय चांगला चेंडू अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये आपलं ब्रह्मास्त्र राजू पाटीलने सोडला होता. ते या चेंडूवर एक सिंगल. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय आणि धावा बनलेत 12. प्रमोदला नाही देणार. त्यांच्याकडे संदीप पाटील आहे. सुधाकर पाटील गलती करणार नाही. चालेल तुम्ही खेळा. गणेश ठाकरे म्हणतात प्रमोदला देऊन बघा. सुधाकरला मान्य नाही. सुधाकर एक चांगला क्रिकेटर आहे. बेवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुधाकर पाटील नावाचं नाव देखील खूप चर्चेत आपण पाहिलंय. संदीप पाटील नक्की सुधाकरनं एक चांगला गोलंदाज म्हणून संदीप पाटीलच्या नावानं पुढे आणलंय. संदीप याआधी चांगले फलंदाजी करत होते. सतीश भोईर त्यांचा चांगला गोलंदाज होता. संदीप इथे फटका उडवलाय. बघूया लॉंग ऑनला सतीश भोईर चेंडूला एका टप्प्याने उचलतायत. कॉलिंग इथे खराब. भरत चौधरी इज गॉन. योगेश न्यू बॅटर. योगेश 5 चेंडू शेष आहेत. धावा बनलेत 12 13. एक सिंगल आली आणि त्यानंतर भरत धावचीत बाद झालेत. स्ट्राईकला मंगेश. हा फटका उडवलाय. बघूया लॉंग ऑनला सतीश भोईरना टिपलाय झेल. अजून एक फलंदाज मंगेश झेलबाद. शेवटचे 4 चेंडू आहेत. श्याम स्पोर्ट धामणगाव या आपण श्याम पाटील आणि अष्टविनायक ठाकूरपाडा संतोष ठाकरे
या दोन संघादरम्यान आपण नक्कीच यानंतर नाणेफेकी करणार आहोत. नंदू आज श्याम पाटीलनं आपल्या नावावर दमन चषकाची विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. कालिका माता खारबाव संघाच्या अगेन्स्ट पहिल्या सामन्यातून पहिल्या ओव्हरचे पहिले 3 चेंडू आणि नाना गोंडले आणि भगवानजी भोईर यांनी जो टी शर्ट चालू सीझन साठी षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी इथे स्पॉन्सर केलेले आहे, त्याचा मानकरी देखील राहिलाय. बघूया प्रमोद पाटील अगदी दीपक थर्डमॅन रिझन मधून चेंडूला उचललाय. दुसरीचा चांगला प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण. धावसंख्या 15. नंदूच्या बॅटमधून 2 धावा आलेत. बघूया योगेशला संधी मिळेल का. शेवटचे 3 चेंडू आहेत. योगेश एक चांगला यष्टीरक्षक फलंदाज. वरालदेवी ताडाली संघाचा चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक प्रताप पाटील कडून चुकी. नक्कीच इथे मी तर म्हणेन की आज झेल प्रताप पाटील ना मिस कसा केलाय, जमिनीला दान केलाय. संदीपची एक विकेट इथे नक्कीच त्यांनी मिस केलेली आहे. 16 धावा. इथे फटका आपण पाहतो. इथे लॉंग ऑनला एक कंप्लीट आणि दुसरीचा आत्मघातकी प्रयत्न. 17 धावा. योगेश चेंडूला ऑन साइडला टोलवलंय. काऊ कॉर्नर रिझनला राजू चेंडूला उचलतायत. 2 पूर्ण आणि आता इथे फलंदाज धावचीत बाद होतील. 2 धावा आलेत. 2 ने धावसंख्या बनली 19. 19 20चं लक्ष आहे. नक्कीच आज प्रदीप काटेकर न्यूझीलंड पायगाव संघाचे खेळाडू यांचा वाढदिवस आहे आणि आज संध्याकाळी त्यांचा बर्थडे सेलिब्रेशन होईल आणि हेमंतजी देवलीकर यांच्याकडून खास संघाला मेजवानी असेल. क्या बात आहे. चला या श्याम पाटील श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे संघनायक आपण यायचं आहे. श्याम पाटील, शेखर मयेकर, गावदेवी स्पोर्ट नानकर आणि मातोश्री चाविंद्रा या आपण टॉस साठी दोन्ही संघनायक आपण यायचं आहे. गावदेवी स्पोर्ट नानकर आणि मातोश्री चाविंद्रा दिलीप पाटील चाविंद्रा संघाचे संघनायक. यस धन्यवाद. गावदेवी स्पोर्ट नानकर चला आपण टॉस करूया. रोशन पाटील मरोई दिवे संघाचे माजी संघनायक राहिलेत
आणि त्यांनी आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. चला टॉस करूया आपण. नानकर विपक्ष साविंद्रा. नारायण सर आपण फ्री झाले असेल तर या इनिंग नंतर आपण या कमबॉक्स मध्ये. नारायण पाटील सर टॉस केली जाईल. मातोश्री साविंद्रा आणि गावदेवी स्पोर्ट नानकर. बघूया नाणेफेकीचा कौल साविंद्र संघाच्या बाजूने लागले आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. विजयाचं लक्ष आहे 20 धावांचं. फक्त 20 धावा. आणि नारायण सर आम्हाला जॉईन होतात. त्यानंतर नारायण सर आपण यायचं आहे. थोडा आराम केला तरी चालेल ए इनिंग पर्यंत. आज नारायण सरांनी देखील चांगलं सहकार्य केलं. संदेश ठाकरे, प्रमोद पाटील, नितीन बजायके आणि संतोष चौधरी. गोलंदाज प्रवीण भाऊ इकडे तुम्ही. ताडाली बजागे साहेब या. प्रमोद चौधरी. प्रमोद बघूया. सुधाकर पाटील. सुधाकर पाटीलच्या पहिल्या चेंडूवर मिस टाइम फटका. झेल टिपलाय. फलंदाज सुधाकर पाटील इज गॉन. चांगला झेल भरत चौधरी कडून. मिडॉन ला झेल टिपलाय. प्रदीप काटेकर. प्रदीप काटेकर आपल्या न्यू मिलन पायगाव संघाचे सहकारी खेळाडू आहेत. त्यांचा आज वाढदिवस आणि नक्कीच त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. प्रदीप काटेकर आणि नक्कीच हेमंत देवलीकर यांच्याकडून खास करून त्यांना आज संपूर्ण टीमला मेजवानी असेल. विजय भालेकर आणि हेमंत देवलीकर यांच्याकडून. इथे बघूया सतीश भोईरनं चेंडू उडवला. क्या बात आहे. अगदी महेंद्र चौधरीनं एक हात जगन्नाथ एका हातामध्ये झेल टिपलाय आणि दमन चषकाचा झेल महेंद्रच्या कायम आठवणीत राहील असा झेल पकडलाय. वा. 2 चेंडू मध्ये 2. दोन चेंडू मध्ये 2 विकेट. नवीन फलंदाज संजय. अगदी प्रमोद चौधरीनं काय सुरुवात केलेली आहे. 24 मध्ये 20 बनवायचे आहेत आणि सुधाकर पाटील नंतर सतीश भुईरला 0वर बाद केलाय. अप्रतिम झेल. महेंद्र चौधरी खुश आहेत. पहिला झेल टिपला भरत चौधरीनं. डावखोऱ्या हाताचा फलंदाज सुधाकरचा
आणि त्यानंतर टिपला झेल महेंद्र चौधरीनं सतीश भोईरचा. हॅट्रिक ऑन. इथे हॅट्रिक कंप्लीट केली तर भगवान भोईर नाना गोंडली करून टी शर्ट. आज श्याम पाटीलने पारितोषिक पटकावलाय. हॅट्रिक ऑन. इथे चेंडूला हलक्या हाताने टॅप केलाय. गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिली धाव संजय याच्या बॅट मधून तिसऱ्या चेंडूवर आलेली आहे. 2-1. नक्कीच 3 चेंडू 2 विकेट 1 धाव. 1-2-3 3-2-1. गोलंदाज प्रमोद चौधरी. अतिशय चांगला चेंडू. भरपूर शपल क्रॉस झाले होते. चांगला चेंडू. चांगली लाईन अँड लेंथ. गती चांगली होती. टप्पा चांगला. 4 चेंडू 2-1 अशी स्थिती. इथे अप्रतिम अपील जरूर केली मात्र पंच सहमत नाहीयेत. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. डॉट बॉल. 5 चेंडू मध्ये 1 धाव आणि 2 विकेट. शेवटचा चेंडू आहे. 24 मध्ये 20 बनवायचे आहेत आणि 5 मध्ये आली 1. इथे हा चेंडू ऑन द कार्पेट खेळलाय. बघूया. थ्रो कुठेतरी आपण पाहिला तर गोलंदाजाच्या एंडला फेकायला पाहिजे होता. कमलाकर पाटील तिथे होते. शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग चांगली केली होती. 1 धाव कंप्लीट केली. धावसंख्या 2. येणारे चेंडू आहेत आता 18 आणि धावा देखील बनवायचे 18. चला फास्ट केला. वेळेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करा. यानंतर मातोश्री चाविंद्रा आणि गावदेवी स्पोर्ट नानकर. मातोश्री चाविंद्रा संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि नक्की जेव्हा यानंतर सामना सुरू होईल तेव्हा आपण नारायण सरांचा देखील एक चांगला दमदार आवाज ऐकणार आहोत. चला चला ताड्याले संघ जरा स्पीडअप करा मित्रांनो. बघूया चेंडूला अगदी हलक्या हातानं प्रवीणनं टॅप केलाय. रमाकांत चेंडूच्या समोर. धावा आल्या 2 धावेनी. संघाची टोटल 4. 7 चेंडू 4. ते प्रवीण पाटील पुन्हा एकदा चेंडूला ऑन साइडला खेळून काढलाय. बघूया 1 पूर्ण केली आणि एकाच धाव्यावर समाधान.
धावसंख्या 5, अजूनही 15 धाबा बनवायचे आहेत. चांगला फटका आपण पाहतोय. एकच धाव पुन्हा एकदा. नक्कीच ताडाली संघ देखील चांगली फाईट, चांगली गोलंदाजी करतायत. 6 धावा बनलेत, 9 चेंडू टाकून झालेत, 20 बनवायचे आहेत. म्हणजे इथून 14 धावांची गरज आहे. खूप फाईन चेंडू खेळलेत. अगदी चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिझनला. प्रवीण पाटीलच्या बॅट मधून हा चौकार. अर्ध्या धावा झालेत, आता अर्ध्या बनवायचे आहेत. 10 मध्ये 10 आणि आता 14 मध्ये 10. मरोई दिवे संघ दमान दौऱ्यावर चांगली कामगिरी करतोय. इथे स्विच हिट, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालाय. चेंडू अगदी इनफिल्डच्या आतमध्ये आहे. दुसरीची चांगली कॉलिंग, दुसरी पूर्ण, तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण की प्रवीण पाटील खूप दूर गेलेत. 2 धावा आलेत, धावसंख्या 12. त्या फटका उडवलाय. अप्रतिम लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. प्रवीण पाटीलचा क्लास. धावा बनलेत 6 धावीनी 18. आता फक्त 2 धावा विजयापासून दूर. 2 ओव्हर 18. संतोष चौधरी, बघूया गोलंदाज कोण येतील. फक्त 2 धावा आहेत. मंगेश आलेत. चला चला 2 धावा आहेत 12 चेंडू मध्ये. वेळ नका घेऊ मित्रांनो. आपण चर्चा मीटिंग जरूर करा, मात्र वेळेचं देखील भान ठेवा. आपण इथे या चेंडूवर अगदी चांगली फिल्डिंग. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक उभा केलाय. 2 धावा विजयापासून दूर आहे मरोई दिवे संघ. इथे अगदी आपण फटका पाहिला संजय यांच्या बॅट मधून. तर लॉंग ऑनला संतोष चौधरी चांगला रॉकेट थ्रो. स्कोर इज लेवल. विजयापासून 1 धाव दूर आहे मरोई दिवे संघ. आणि हा विजयी फटका चौकार प्रवीण पाटीलच्या बॅट मधून. आणि हा सामना जिंकलाय मरोई दिवे संघाने. अभिनंदन.